मित्रांनो नमस्कार. माझ्या सफळ नावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी सध्या आलेलो आहे पैठण म्हणजे प्रतिष्ठान या भागामध्ये. छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर प्रतिष्ठान पैठण आहे आणि मी आता सध्या गोदावरीच्या काठावर आहे. आम्ही नाथ महाराजांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेऊन गंगा पूजन म्हणजे आपले गोदावरी मातेचं पूजन करण्याकरता नौकेनं जात आहे. अधिक मासातील गोदावरी पूजनाचे दिव्य महत्त्व मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो. अधिक मास म्हणजे भक्ती, साधना आणि दानधर्म आणि आत्मशुद्धीचा पवित्र काळ. या महिन्यात पुरुषोत्तम मास असे म्हणले आहे आणि आम्ही गोदावरी नदीचं पूजन करण्याकरता पैठण येथे आलेलो आहे. हीच नदी पुढे जाऊन पुरुषोत्तमपुरीला गोदावरी नदी आहे. तिथे पण एक छान विष्णूचं मंदिर आहे. तिथेसुद्धा आम्ही पूजन करण्याकरता जाणार आहे. गोदावरीचे महत्त्व सांगणारे मित्रांनो मी अधिक मासातले. गोदावरीच्या काठावर म्हणजे गोदावरी नदीमध्ये स्नान केल्याने मन, शरीर आणि आत्मा पवित्र होतं अशी श्रद्धा आहे. अधिक मासात गोदावरी तीरावर दीपदान केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता मिळते. श्री भगवान विष्णू, दत्तात्रय आणि महादेव यांची कृपा प्राप्त होते असे मानले आहे. पितृशांती, सुख समृद्धी आणि कुटुंबातील आनंदासाठी गोदावरी पूजन हे फलदायी मानले जाते. या काळात केलेले नामस्मरण सत्कर्म जीवनाला नवीन ऊर्जा देतात. अधिक मासात गोदावरीच्या तीरावर काय करावे? जास्त प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. पहाटे स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. गोदावरी मातेला फूल, अक्षदा आणि दीप अर्पण करायचं आहे. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान आणि सेवाभाव ठेवायचा आहे आपल्याला. संध्याकाळी नदीकाठी दीपदान करून आरती करायची आहे. आम्ही सहकुटुंब सध्या दीप पूजन करण्याकरता गोदावरीच्या तीरावर आलेलो आहे. आम्ही काळजी घेतो आहे जास्त प्रदूषण आमच्याकडनं होणार नाही, कारण की नदीकाठच्या भागावर जास्तीत जास्त प्रदूषण होतं, तर ते टाळण्याकरता आम्ही एक प्रयत्न करतो आहे. आम्ही दीपदान करत आहे आणि दीपदान केल्यानंतर गोदावरी पात्रामध्ये आम्ही हळदी कुंकू आणि एकच फूल अर्पण करतो आहे आणि अशा पद्धतीनं आमचं गोदावरीचं पूजन झालेलं आहे. तुम्हीसुद्धा येऊ शकता मित्रांनो. अधिक मास